कधी कधी काय होतं माहिती आहे का, जेवण बनवायचा खूप कंटाळा येतो आणि काहीतरी चमचमीत खायची अशी इच्छा झालेली असते. त्यावेळेस असं मस्त असं झणझणीत असा झुणका बनवायचा, एवढा टेस्टी लागतो ना. तुम्ही हा एकदा बनवला ना परत परत खात बसाल. त्यासाठी चला मी तुम्हाला सांगते कसं बनवायचं ते. त्यासाठी काय करायचं, इथं बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची भरपूर आणि हे चांगलं फेटून घ्यायचं. ह्याच्यातल्या गाठी ज्या आहेत ना त्या पूर्ण अशा फोडून घ्यायच्या आणि छान असं पाणी टाकून हे बॅटर छान असं मस्त बनवून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, इथं तवा ठेवायचा, तव्यामध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झालं का जिरी मोहरी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक 4-5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर एक मोठा कांदा असा कापून टाकायचा, कढीपत्ता टाकायचा आणि ही चांगलं असं परतून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत आणि हिंग घालून आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण पण नुसता चेचून घालू शकता आणि हे चांगलं असं तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. आणि तुम्ही इथं बघू शकताय किती छान असं फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये हळद धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे चांगलं परत एकदा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. आणि हे तयार केलेलं बॅटर पटकन ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पटकन हे हलवून घ्यायचं, कारण ह्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. त्या तुम्ही इथं बघू शकता एवढं मस्त हे तयार झालेलं आहे ना मिश्रण. त्यानंतर काय करायचं माहिती आहे, सगळ्या गाठी अशा फोडून घ्यायच्या आणि झाकण लावून एक 10 मिनटं चांगला हा झुणका शिजवून घ्यायचा. 10 मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता एवढा मस्त असा हा झुणका तयार झालेला आहे. हे बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल. नक्की तुम्हीसुद्धा हा एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कसा झाला आहे ते.